आम्ही नांदेड जिल्हा बिलोली तालुक्याहून इथं आलो. 1 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलो आहे. याच्यावर कुठलीही प्रशासनानं दखल घेत नाही. आमच्या बिलोली येथील उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे आणि तहसीलदार यांना विधिमंडळ अंदाज समितीची समिती येऊन तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले, तरी अद्याप कुठलीही कारवाई त्यांच्यावर झालेली नाही. आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की त्यांनी तात्काळ त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व त्यांचे प्रशासनातून बडतर्फ करण्यात यावी अशी माझी मागणी आहे. किती दिवसापासून तुम्ही आंदोलनाला बसलेले संभाजीनगर? आज तिसरा दिवस आहे. आजचा दुसरा दिवस. काय तुम्हाला परिस्थिती भेटली नाही, अजून म्हटलं काय, प्रशासनाची तर जबाबदारी म्हणून इथं कोणी थांबत नाही आणि त्यातल्या त्यात दवाखान्याचा कोणी मेडिकल वगैरे घेऊन इथं उपस्थित आलेला नाही किंवा चेकअप काही भेटले. अधिकारी आलंच नाही 3 दिवसापासून. कुठलाही अधिकारी उपस्थित झालेला नाही. आमची मांग आहे की माननीय विभागीय आयुक्त साहेब श्रीकांत साहेब यांनी नवीन जे विभागीय आयुक्त झाले त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की त्यांनी जे सर्जिकल स्ट्राईक वापरतात त्या पद्धतीने त्यांनी तात्काळ आदेश काढून SDM व तहसीलदारांना निलंबनाची कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे.